ड्रीम होम 2025 क्रेडाई सांगलीच्या वास्तुविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। सांगलीच्या नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर क्रेडाई सांगलीच्या वतीने आयोजित ड्रीम होम 2025 या वास्तुविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते संपन्न झाले। अध्यक्षस्थानी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सांगलीचे अध्यक्ष सुनील कोकितकर उपस्थित होते। सांगली शहरात कोणकोणते नाविन्यपूर्ण प्रकल्प निर्माण होत आहेत हे सांगलीकरांना समजण्यासाठी ड्रीम होम या प्रदर्शनाचे आयोजन क्रेडाई सांगली यांच्याकडून करण्यात आले असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले व या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले। यावेळी बोलताना आयुक्त सत्यम गांधी यांनी येत्या 4-5 महिन्यात महापालिका क्षेत्रात नियोजित पद्धतीने विविध विकास कामे मार्गी लागलेले दिसतील, त्यामुळे सांगलीमध्ये नवीन उद्योग यायला चालना मिळेल व रिअल इस्टेटलाही चांगले दिवस येतील व सांगलीची ओळख इकॉनॉमिक हब अशी होईल असे मत व्यक्त केले। उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगलीमधील अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखवल्यामुळे कोल्हापूरच्या महापालिका प्रशासनानेही त्याचे अनुकरण केल्याचे सांगितले। अध्यक्ष सुनील कोकितकर यांनी सांगलीत रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास बाहेरचे लोक प्राधान्य देत असून लवकरच सांगलीचा कायापालट होईल असेही मत व्यक्त केले। या प्रसंगी माजी अध्यक्ष व महाराष्ट्राचे सहसचिव रवींद्र किलारे पवार, माजी अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जयराज सगरे यांच्यासह विद्यमान सचिव दिलीप पाटील, उपाध्यक्ष आनंदराव माळी, प्रमोद शिंदे, उत्तम आर्गे, खजिनदार जयेश हरिया, राजेश गंगवानी, प्रदीप पोदार, संतोष अष्टेकर, रोहन मेहता, राजेश कुलकर्णी, धवल शहा, शैलेश पवार, तात्यासाहेब खोत आदी मान्यवरांच्या सहित क्रेडाई सांगलीचे सर्व सदस्य उपस्थित होते। यावेळी क्रेडाईच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिका 2026 व डायरीचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। सदरचे प्रदर्शन दिनांक 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2025 पर्यंत खुले असणार असून सांगली परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन क्रेडाई सांगली यांच्याकडून करण्यात आले आहे। भव्य 25व्या वास्तु उद्घाटन सोहळ्याला उपस्थित प्रदर्शनाचे उद्घाटक सत्यम गांधी सर, त्याचबरोबर क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे, क्रेडाई सांगलीचे अध्यक्ष कोकितकर साहेब, सेक्रेटरी दिलीप पाटील, ट्रेजरर जयेशजी, त्याचबरोबर या एक्झिबिशनचे कन्व्हेनर रोहन मेहता, को कन्व्हेनर प्रदीप पोदार, त्याचबरोबर क्रेडाई सांगलीचे माजी अध्यक्ष दीपक सूर्यवंशीजी, किनारे साहेब, त्यानंतर जयराज सगरे, त्याचबरोबर इतर शहरांमधून आलेले काही क्रेडाईचे मेंबर्स, खासकरून कोल्हापूर, जयसिंगपूर या ठिकाणावरून सभासद आलेले आहेत। त्याचबरोबर क्रेडाई सांगलीचे सभासद सर, तुम्ही जी कामं केली आहे सांगलीसाठी, त्यातून कोल्हापूरमध्ये तुम्ही इतके फेमस झाले की क्रेडाई सांगलीपेक्षा जास्त तुमच्या क्लिप्स कोल्हापूरमध्ये व्हायरल झालेले बघितलेले आहेत। कारण तुमची डेव्हलपमेंट ऑफ आपली काळेकरची डेव्हलपमेंट होती ती अतिशय सुंदर झालेली आहे। मुळात क्रेडाई महाराष्ट्रावरती सुद्धा त्याची चर्चा फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्याचबरोबर एन्क्रोचमेंट काढायचं जे धाडस तुम्ही दाखवलेलं आहे, असं धाडस माझ्या तर अंदाजाने साहेब मी आता 15-20 वर्ष धंद्यात आहे असं काम कुणीही केलेलं नाही आहे आणि सगळ्या चांगल्या कामांचं अनुकरण कोल्हापूर करते। त्यामुळे कोल्हापूरमध्ये सुद्धा असं प्रेशर डेव्हलप झालं की तिथल्या आमच्या नोडावटी आमचे अधिकारी तितके चांगले आहेत तर त्यांना लवकरात लवकर ही मोहीम हाती घ्यावी लागली आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा 3 मोठ्या रस्त्यांवरची अतिक्रमणं या 15 दिवसात तुम्ही काढलेली आहे। त्यामुळे काही परदेशात गेलेल्या फॅमिली सांगलीतल्या खूप आहेत, तिथली लोक सुद्धा आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करत आहेत। या प्रदर्शनाच्या माध्यमातून मला सर्वांना इतकंच सांगायचं आहे की सांगलीत सध्या इन्व्हेस्टमेंटला खूप चांगल्या संधी आहेत। लवकरच आपल्याला सांगलीचा कायापालट होताना दिसेल, त्यामुळं सांगलीचे प्रॉपर्टीचे दर हे नक्कीच वाढणार आहेत। या प्रदर्शनाद्वारे आपल्याला ही संधी आहे की आत्ताच सांगलीत इन्व्हेस्ट करा, दर वाढण्यापूर्वी सांगलीत इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घ्या। एवढे बोलून मी इथेच थांबतो। जय महाराष्ट्र, जय क्रेडाई। धन्यवाद।
प्रदर्शनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिला त्याबद्दलही मी आपले आभार व्यक्त करतो. खरं तर सांगली शहर वाढतंय कारण मोठमोठे रस्ते आता ह्या शहराच्या बाजूनं जात आहेत, त्यामुळं साहजिकच शहर हे वाढत राहणार आहे. आणि शहराचा हा विकास होत असताना खरं तर सर्वात मोठी भूमिका ही आपल्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सची असते. कारण गाव वाढत राहतं, तिथं राहणाऱ्या लोकांच्या गरजा वाढत राहतात. त्यातली प्रामुख्याने गरज असते ती घर, राहण्यासाठी घर. आणि त्याचंच कुठंतरी आपण हे प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या अनुषंगानं त्या व्यवसायामध्ये आपण आहोत. आणि या एक प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण आपल्या शहरामध्ये काय चाललं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि इथं कुठली कॉम्पिटिशन नाही आहे, तर आपल्या ग्राहकाला संपूर्ण शहरामध्ये जी काही कामं चालली ती पाहता यावीत, एका ठिकाणी पाहता यावीत आणि त्यानं त्याच्या चॉईसप्रमाणे आपलं घर सिलेक्ट करावं ह्या उद्देशाने हा एक्सपो होत असतो. मला आजच समजलं की सांगली शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन झाला आणि तो आत्ता काहीतरी प्लॅन फायनल होऊन प्रदर्शित झालेला आहे. तर निश्चित शहर वाढण्यासाठी हा विकसन आराखडा जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर साहेब एक विनंती अशी होती की ज्यावेळी विकास आराखडा तयार होतो त्यामध्ये जे रस्ते असतात ते रस्त्यांचं जर डिमार्केशन महानगरपालिकेच्या माध्यमातून करता आलं तर त्याच्यावरती अतिक्रमण होत नाहीत आणि आपल्याला हे डेव्हलप करण्यासाठी एक सुरळीतपणा तिथं निर्माण होतो. त्यामुळं रस्त्याचं डिमार्केशन जर आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं तर एक चांगला विकास त्यातून साध्य करता येतो. क्रीडाई महाराष्ट्र श्री विद्यानंद बेडेकर, श्री दशरथ शेटे, जयंत ठक्कर आणि सांगली जिल्ह्याचे क्रीडाईचे अध्यक्ष श्री सुनील कोकितकर, सचिव श्री दिलीप पाटील आणि बाकीचे लोक. सर्वात पहिले तर असं प्रदर्शनीमध्ये मला बोलवण्यासाठी आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो. मी आता जे काही वक्ताने सांगितलं बुलडोझर मॅन म्हणून, माझी काही इच्छा नाही आहे बुलडोझर मॅन म्हणून ओळखले जाण्याची, पण कुठल्याही शहराची विकास, कुठल्याही शहराचं डेव्हलपमेंट एक कायद्याअंतर्गत झाला पाहिजे, एक नियमांतर्गत झाला पाहिजे. जर ते होत नाही तर शासकीय पदावर बसलेल्या प्रत्येक अधिकारीची अशी जबाबदारी आहे की जे काही कायदा आहे त्याचा फॉलो प्रत्येक लोकांना करायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते आपलं नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य समजून केलं पाहिजे. गेल्या काही दिवसात, गेल्या काही आठवड्यात महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये आम्ही काही अतिक्रमण वगैरे निर्मूलनचं कारवाई वगैरे केलं. बरेच लोक विचारतात की याच्यामध्ये म्हणजे आपल्याला ऑपोजिशन वगैरे फेस करावं लागलं किंवा कसे. मी आपल्याला सांगतो की सांगली जिल्ह्याचे कुठलाही आमदारने मला फोन करून असं सांगितलं नाही की तुम्ही असं करू नका. सांगली जिल्ह्याचे माननीय पालकमंत्रीने पण कधीच मला फोन करून सांगितलं नाही की तुम्ही असं करू नका. तर हे जे काही आम्ही धाडस दाखवतो, प्रशासन जे काही धाडस दाखवतात त्याच्या मागे एक स्ट्रॉंग पॉलिटिकल फोर्स होणं फार आवश्यक आहे. आता क्रीडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की बारामतीमध्ये टेम्पल पण काढून टाकतात आणि आता जिल्हा ह्यांच्यासोबत डिस्कस झाला होता की बारामतीमध्ये कुठले पोस्टर पण दिसत नाही. ह्याच्या मागे कुठेतरी एक पॉलिटिकल फोर्स असतो, एक पॉझिटिव्ह पॉलिटिकल फोर्स, ज्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना पण कारवाई करायला सोपं पडतो. दुसऱ्या गोष्टी, आपण जेव्हा कुठल्याही नवीन सिटीमध्ये जातो किंवा बाहेरच्या व्हिजिट वगैरे करतो, फॉरेन कंट्रीज वगैरे, एक गोष्ट मला किंवा सामान्य नागरिकाला फार अट्रॅक्ट करतात, ज्या प्लॅन डेव्हलपमेंट. आपल्याला झोपडपट्टी बघायचं, रँडम डेव्हलपमेंट बघायचं, हॅपहॅझार्ड डेव्हलपमेंट बघायचं की एक प्लान डीपी प्रमाणे, काही नकाशाप्रमाणे, काही नियमाप्रमाणे डेव्हलपमेंट बघायचं. जेव्हा आपण प्लान डेव्हलपमेंट बघतो त्यावेळी प्लान डेव्हलपमेंट एक कॅटलायझर इफेक्ट म्हणून काम करतात. त्या ठिकाणी लोकांचे अट्रॅक्शन, त्या ठिकाणी लोकांना घर विकण्याच्या, घर घेण्याचं प्रोत्साहन मिळतं. ज्या ठिकाणी प्लान डेव्हलपमेंट नाही आहे, ज्या ठिकाणी हॅपहॅझार्ड डेव्हलपमेंट आहे, कुठेही आपल्याला कोणी पत्रा बांधून कुठलाही कामधंदा चालू केलं, त्या ठिकाणी कोणी सज्जन व्यक्ती घर
घेणार नाही. हे वस्तुस्थिती आहे.